Vanilla flavor. Good morning. येस येस गुड मॉर्निंग. येस गुड मॉर्निंग. सगळ्यांनी आपापले फ्लेवर घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आहे, सगळ्यांनी एका जागी बसायचं आहे आणि हळूहळू आपलं जे फ्लेवर आपण बनवलेलं आहे ते 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये पार करायचं आहे. म्हणजे हळूहळू घ्यायचं आहे, गोट गोट घ्यायचं आहे. आपण नाश्ता कसं करतो सकाळचा, पहिलं आपण कम्युनिटीमध्ये येण्याच्या अगोदर नाश्ता कसा करायचा सकाळी सकाळी, हळूहळू 10 ते 15 मिनिटाच्या, म्हणजे आपण पोहे शिरा घेतल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटामध्ये आपण तो फस्त करायचो. तसंच आपलं फेवर आपल्याला हळूहळू घ्यायचं आहे. आणि ज्यांना घाई आहे, आणि एक आहे की आज मी तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्टीवरती माहिती देणार आहे, ते म्हणजे फायबर. हे फायबर हे आपल्या म्हणजे माणसाला खूप फायद्याचं आहे. फायबर जर नसेल तर माणसाचं जीवन काहीच नसतं. तर ज्या लोकांना घाई आहे आणि म्हणजे त्यांना कामाला जायचंय किंवा काम करायचंय, त्यांनी व्हिडिओ बंद करून, काही हरकत नाही, त्यांनी व्हिडिओ बंद करून प्राईम टाईम ऐका, त्यांना जर जास्त घाई असेल तर. आणि ज्या लोकांना म्हणजे नियमित ज्या लोकांचं शेड्यूल आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून व्यवस्थित ऐकायचं आहे, नोट डाऊन पण करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण फायबर याबद्दल माहिती घेणार आहोत. फायबर म्हणजे काय असतं, फायबरचे प्रकार किती असतात, फायबरचे काम काय असतं, फायबरचे फायदे काय असतात, फायबर न घेतल्याने त्याचे तोटे काय असतात, फायबर आपल्याला कशा कशामधून भेटतं, आणि फायबर हे आपण कशा प्रकारे किती घ्यायचं असतं, हे सगळे तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. फायबर म्हणजे हा मेन पॉइंट माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. हे सगळ्यांना लक्षात ठेवायचंय. फायबर नसतं तर माणसाचं जीवन व्यवस्थित नसणार आहे, रोगराईने माणूस पूर्णपणे भरलेला असणार आहे. त्याच्यामुळे फायबर हा विषय पूर्णपणे तुम्ही ऐकायचा आहे. आता चला आपण हे बघणार आहोत की फायबर म्हणजे काय. फायबर म्हणजे काय असतं, आपल्या बॉडीमध्ये म्हणजे म्हणजे कार्बोहायड्रेट पदार्थ आहे. म्हणजे तो त्याला काय म्हणतात, म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाहीये. म्हणजे चौथा असतो ना, चौथा म्हणजे पदार्थ. येस, हंतुमय पदार्थ. हंतुमय पदार्थ असतो तो, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये चौथा असतो ना, म्हणजे आपण फायबर आपण घेतो त्याचा चौथा होतो. त्यांनी आपल्या पचन क्रियेला म्हणजे हे होतं, म्हणजे हेल्प होती. तो असतो फायबर. आणि फायबरचे प्रकार किती आहेत, फायबरचे प्रकार 2 आहेत, एक सोल्युबल आहे आणि एक अनसोल्युबल आहे. तर आपण सुरुवातीला अनसोल्युबल म्हणजे फायबरचं माहिती घेणार आहोत पूर्णपणे. तर सोल्युबल म्हणजे काय असतं की, सोल्युबल फायबर म्हणजे घुलनशील पदार्थ म्हणजे जो पाण्यामध्ये मिक्स होतो ना, त्याला म्हणतात घुलनशील पदार्थ. तर एक आहे की जो समजा पाण्यामध्ये जो मिक्स होतो त्याला घुलनशील म्हणतो आपण. आणि फायबरचे फायदे, आणि फायबर म्हणजे हे कोणाला आपल्याला म्हणजे घ्यायला चांगलं म्हणतं म्हणजे पूर्णपणे. तर सोल्युबल फायर हा पाण्यात विरघळणारा पूर्णपणे पदार्थ असतो आणि त्याच्या भोवताली जेल सारखं तयार होतं बघा. आपलं जेल असतं ना बाहेर, तर जेल सारखं पूर्णपणे तयार होतं. त्या फायबरचे फायदे कोणकोणते आहेत की, फायदे म्हणजे फायबर आपल्या बॉडीमध्ये घेतलं तर त्याचे फायदे कोणकोणते भेटतात. त्याचे फायदे म्हणजे की वजन कमी होण्यास मदत होते. आता बघा, सुरुवातीला आपले कोच ज्यावेळेस आपल्याला वजन कमी करण्यासाठी हेल्प करतात, त्यावेळेस आपल्याला फायबर घ्यायला लावतात. फायबरमध्ये कोणकोणते पदार्थ घ्यायला लावतात, फायबरमध्ये आपल्याला सॅलड घ्यायला लावतात, फायबरमध्ये आपल्याला फळं घ्यायला लावतात. ते का, तर ते वजन कमी करण्यास मदत करतं म्हणून. फायबरचा 2 नंबरचा कोणता फायदा आहे की, ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांना फायबर घेण्यास सांगतात. डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही जास्तीत जास्त फायबर घ्या. तर का सांगतात ते डॉक्टर लोक की जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपल्याला, तर ज्या वेळेस डायबेटीजचा जो पेशंट असतो तो फायबर बॉडीमध्ये घेत असतो, त्यावेळेस त्याच्या रक्तामधली जी साखरेची पातळी आहे ना, ती वाढते, ती वाढत असते. म्हणजे रक्तामधील जी साखरेची पातळी आहे ना ती वाढत असते. ती वाढल्यामुळं त्याला जो म्हणजे शुगरचा जो त्रास आहे ना तो कमी 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 होत जातो. तिसरं आहे की बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ची पातळी कमी कमी होत जाते, कमी कमी होत जाते. ज्या वेळेस तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी कमी होत जाणार आहे, त्यावेळेस काय होतं की तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी भासतो, म्हणजे कमी होतो. कारण की हे बघा ना, त्याची साखळी टाईपच आहे पूर्णपणे. कसं आहे की जे शुगर पेशंट आहेत त्यांना पुढे त्रास होणार नाहीये, किंवा तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर कमी 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 जर होत गेलं तर तुमच्या
तुम्हाला हृदयविकार म्हणजे अटॅक, स्ट्रोक ह्या काही गोष्टी असतात, ह्या काही धोका आहे, याचा काही धोका आहे, तो कमी 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 होत जातो. त्याच्यामुळं बॉडीमध्ये फायबर घेणं हे अतियुक्त म्हणजे अतिउत्तम आहे गोष्ट ती आणि महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला करायचंच आहे. बरं, हृदयविकाराचा धोका तर टळतो, पण फायबर आपल्या बॉडीमध्ये जर कमी जर असल्यास तर काय होतं तर लहान आतड्यांना लवकरात लवकर जर फायबर पोहोच नाही झालं तर आपले स्ट्रॉंग म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन आणि बिग इंटेस्टाईन हे दोन्ही परिपक्व होत नाहीत. त्यांना पचनक्रियेचा त्रास होतो माणसाला मग, कारण की स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत जर फायबर नाही गेलं तर आपल्याला आतड्यांचाही त्रास होतो. आतड्यापर्यंत फायबर नाही गेलं तर आतडे स्मूथ पण होत नाहीत, कडक होतात आणि कडक झाल्यामुळे काय होतं की आपला पचनक्रियेचा त्रास उद्भवतो तो पूर्णपणे होतो. पुन्हा काय होतं, तोटे काय त्याचे की वारंवार भूक लागते आणि भूक पण मंदावते. ज्या लोकांना फायबर कमीत कमी त्यांच्या बॉडीला पोहोचतं त्यांची भूक पण मंदावते आणि प्लस त्यांना म्हणजे हे पण होतं. बरं ठीक आहे, आपण दुसरं काय बघणार आहे की सुरुवातीला आपण सोल्युबल पाहिलेला आहे आणि दुसरा आहे म्हणजे घुलनशील जो पदार्थ आहे तो आपण बघणार आहोत. पण पहिल्या याच्यामध्ये ना आता आपल्याला हा त्रास होतोय, आपण याचे फायदे पण बघितले, याचे तोटे पण बघितले आणि ते कशामधून आपल्याला भेटणार आहे आपण ते बघणार आहोत. तर ते कशामधून आपल्याला भेटणार आहे तर ओटमधून आपल्याला भेटणार आहे, पुन्हा ब्राह्ममध्ये भेटणार आहे आणि जवस. तुम्ही जर रोज सकाळी गरम पाण्यासोबत आपण ज्यावेळेस सकाळी उठतो ना आणि कोमट पाणी घेतो ना त्याच्या अगोदर जर समजा 1 चमचा जर आपण जवस जर घेतलं तर तुम्हाला त्याच्यामधून फायबर भेटणार आहे. किती टक्के? 8% त्याच्यामधून आपला फायबर भेटणार आहे. तर बघा, सकाळी सकाळी जर आपण फायबर घेतलं तर किती छान गोष्ट आहे. तर गरम पाण्यासोबत आपण जवस घ्यायचं आहे. पुन्हा माशामधून पण आपला फायबर मिळतं. पण जे लोक नॉनव्हेज खात नाहीत, व्हेजिटेबल आहेत, त्यांनी काय करायचे, बिया खायच्या आहेत, डाळी खायच्या आहेत, मसूर डाळ खायची आहे, पुन्हा मटर खायचंय आणि पुन्हा पालेभाज्या पण खूप खायच्या आहेत. पालेभाज्या खायच्या आहेत आणि फळांचाही समावेश करायचा आहे आणि सलाडचा पण समावेश करायचा आहे. त्यावेळेस आपल्या बॉडीला पूर्णपणे फायबर मिळत असते. आणि अजून मी एक सांगते की आता आपण सोल्युबल फायबर पाहिलेलं आहे, आता आपण अनसोल्युबल फायबर बघणार आहोत. तर अनसोल्युबल मध्ये काय काय येतं, ते काय काम करतं आणि कशामध्ये, म्हणजे ते काय आहे की जे अनसोल्युबल जे फायबर म्हणतात ते कशाला म्हणतात की तुमच्या बॉडीमध्ये आता पहिलं जे पाहिलं ते पाण्यात विरघळणारं होतं आणि हे दुसरं कोणतं आहे की पाण्यात न विरघळणारा जो पदार्थ असतो ना ते अनसोल्युबल असतो. आणि ते कशामधून आपल्याला भेटतं, धान्यामधून भेटतं बघा. म्हणजे कडधान्य पूर्णपणे म्हणजे बाजरी, ज्वारीमधून आपण सारखं ऐकून असतो बघा की आपल्या ज्वारीमधून जास्तीत जास्त फायबर भेटतं. ज्वारी घेणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. पुन्हा कोंडा आणि जे जनावराला नाही का आपण ते आंबनासारखं हे करतो, म्हणजे असं म्हणजे ज्वारी असो बाजरी असं आपण हे करतो, म्हणजे मोठं पीठ दळून आणतो, भरडून त्या भरड्यामध्ये पण आहे ना आपल्याला ते फायबर भेटत असतं. ते फायबर पण खूप महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा काय याचे फायदे काय आहेत माणसाला की आपली बॉडी ना पूर्णपणे स्टूलमध्ये आणतं ते. आणि आपल्या जे आतडे असतात ना आतड्यांना पूर्णपणे फायबर भेटल्यामुळं हे होतं बघा, म्हणजे फायबर जर पूर्णपणे जर भेटलं ना तर आपल्या आतड्यांना जो ताण होणार असतो ना तो ताण कमी होतो. आतड्यांचा ताण आपला कमी होत असतो आणि आतडे आपले मऊ होतात, हे जर फायबर आपल्या बॉडीला जर भेटलं तर. आणि हे आपलं कशामधून वापरलं जातं, म्हणजे पोट आतड्यामध्ये अन्नपदार्थ पचवण्यास गती येते. म्हणजे हे जर फायबर आपण घेतलं तर पोटामध्ये जे आतडे असतात पचनक्रियेला मदत होते लवकरात लवकर. पण याच्यामध्ये म्हणजे 2 घटक आहेत वेगवेगळे, ते तुम्हाला सांगितलेत आहेत. एक पाण्यामध्ये विरघळणारा आहे आणि एक पाण्यामध्ये विरघळणारा नाहीये. हे 2 घटक आहेत. हे काम काय करते, विष्ठेमध्ये म्हणजे हे बघा की आपली पचनक्रिया आहे. आता समजा काही लोकांना पोट साफ होत नाही बघा, पोट साफ होत नाही, वारंवार पित्त होतं किंवा असं जळजळ होणं किंवा ॲसिडिटी होणं, ह्या सगळ्या गोष्टी जाणवत असताना ना पोट साफ होत नाही. पोट साफ जरी झालं ना तरी पण असं पोट जरी झालं साफ तरी पण असं पोट भरल्यासारखं वाटतं, असं टोचल्यासारखं वाटतं पोटामध्ये. ते कशामुळे होतं
की हे फायबर तुम्हाला कमी भेटल्यामुळं तुमचं ते म्हणजे तो तुम्हाला त्रास जाणवतो. तो त्रास जाणवल्यानंतर काय होतं की आपण बघा BMI मध्ये आपण आपली विसरल फॅट आपण ऐकून आहोत. आपण म्हणजे ज्या ज्या लोकांनी इथं BMI केलेला आहे, मला असं वाटतं की इथं प्रत्येकाने BMI केलेला आहे. आणि BMI केलेल्या व्यक्तीला हे माहिती असतं की विसरल फॅट, आपली विसरल फॅट म्हणजे काय असते की हे सगळा त्रास आपल्याला जाणवायला लागला, पोट साफ नाही झालं, पित्त झालं, अपचन झालं, किंवा वारंवार म्हणजे जळजळ झाली छातीमध्ये, किंवा ऍसिडिटी होत आहे, हे सगळ्या गोष्टी होत होत जातात ना, तर त्या लोकांना आहे ना विसरल फॅट त्या लोकांना जास्त भरते बघा आपली. म्हणजे विसरल फॅट लेडीजमध्ये किती असावी आणि पुरुषामध्ये किती असावी? पुरुषामध्ये 5% असावी, लेडीजमध्ये 7% असावी. तरी पण आपण लेडीजमध्ये 7% जरी म्हणलो तरी 5.5-6 पर्यंत मेंटेन राहतं. कारण की तेवढी जर विसरल फॅट जर असेल ना तर आपला पित्त ऍसिडिटी होतच नाही. आणि विसरल फॅट जर जास्त जर असेल, 60% वरती असेल, 5% वरती जर असेल, तर विसरल फॅट जास्त असल्यानंतर काय होतं की असे जर समजा ती वाढत 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 जर गेली तर थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल होतो. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहिलंच की समजा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी कमी होत जाते. तुम्हाला फायबर जसं जसं तुमच्या बॉडीला भेटणार आहे तसं तसं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी कमी होत जाते. तुम्हाला पुढे अटॅक, हृदयविकार होण्याची म्हणजे धोका कमी असतो. हे सगळं तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळं पोटापासून सगळं आहे. आणि ही पोटामध्ये ह्या गोष्टीने जर आपण जर वेळच्या वेळेला जर घेत 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 गेलो फायबर, तर आपल्याला पुढं चालून त्रास होत नाही, आपण आजाराचे शिकार बनत नाहीत. पुन्हा हे काम हे करतं की, आणि पुन्हा अजून एक की हा त्रास जाणवल्यानंतर काही काही लोकांना आहे ना स्पाईलचा त्रास असतो बघा, मूळव्याधचा. कारण की आता मी माझा पण नंतर तुम्हाला अनुभव सांगणार आहे. पण मूळव्याधचा त्रास कसा होतो? ज्यावेळेस तुमची पचनक्रिया पूर्णपणे बिघडलेली असते त्यावेळेस तुम्हाला मूळव्याधचा त्रास होतो. आणि काही काही लोकांना तर मूळव्याध जर झालं तर त्यांना ऑपरेशनाशिवाय गत्यंतर नसतं. कारण की त्यांना खूप काही पथ्य पाळावं लागतात. आयुर्वेदिकमध्ये जर गेलोत ना तर डॉक्टर स्वतः सांगतात की पथ्य पाळायचे, म्हणजे गवार खायची नाही, वांगे खायचे नाही, बटाटे खायचे नाही, असे काही गोष्टी असतात की ते आपल्या खायचे नाहीत. पुन्हा गरम गरम गोष्टी आपल्या प्यायच्या नसतात. ते कधी आपला मूळव्याध झाल्याच्या नंतर. पण आपण ते काही दिवस फॉलो करतो, पण काही दिवस फॉलो नाही केल्यामुळे पुन्हा आपण पहिले 4 दिवस फॉलो केलं, 1 महिना 2 महिने फॉलो केलं, कारण की आपला त्रास जाणवतोय. मूळव्याध झाल्यानंतर काय होतं की पोटामध्ये आग पडते, बराच वेळ टॉयलेटला जावं लागतं, किंवा त्या ठिकाणी त्रास होतो, दुखतं, हे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे बघा की फायबर जर आपल्या बॉडीला कमी कमी जर पडत पडत गेलं तर आपल्याला हा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आपण आपल्या बॉडीला फायबर घेणं हे महत्त्वाचं आहे. बरं, हे समजा हे फायबर आपल्या बॉडीला नाही भेटलं, त्याचे तोटे काय काय आहेत आता मी हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं, हे मला एक सांगा की मी एक तुम्हाला सांगते की आता हे फायबर किती वयाच्या लोकांनी, म्हणजे वयोगट सांगणार आहे मी याच्यामध्ये, की किती वयाच्या लोकांना किती फायबर घ्यायला हवं. तर मी लहान मुलांपासून सुरुवात करणार आहे, तर वृद्ध व्यक्तीपर्यंत म्हणजे चालू ठेवणार आहे. तर हे बघा, 5 वर्षाच्या मुलाने 10 ते 15 ग्रॅम फायबर घ्यायला हवं. जे नोट डाऊन करत नसतील ना त्यांनी नोट डाऊन करून घेणं महत्त्वाचं आहे. 5 वर्षाच्या मुलाने आहे ना तर त्याला आहे ना 10 ते 15 ग्रॅम फायबरची गरज असते बघा, तर त्याने ते घ्यायला पाहिजे. पुन्हा 10 वर्षाच्या मुलांनी 15 ते 20 ग्रॅम फायबर घ्यायचे. पुन्हा 15 वर्षाच्या मुलांनी 20 ते 25 ग्रॅम फायबर घ्यायचं आहे. आपण द्यायचंय, म्हणजे मुलं घेणार नाही स्वतः. ही पालकांची जिम्मेदारी आहे की आपल्या मुलांना फायबरची कमतरता जर असेल किंवा फायबर किती त्यांना द्यायचं आहे तर ते तुम्ही काउंट करून द्यायचं आहे. कारण की त्यांचं आजचं जे वर्तमान जो आहे ना तो त्यांचा भविष्यकाळ असणार आहे. आणि तुम्ही जर त्यांच्या जीवाची जर काळजी नाही घेतली, तुम्ही जर त्यांचं ग्रॅम जर मोजले नाहीत किंवा त्यांना फायबर जर तुम्ही जास्तीत जास्त दिलं नाही तर पुढे त्यांना पोटाचा विकार होऊ शकतात. मग पोटाच्या विकारामध्ये म्हणजे वेगवेगळे विकार पण होतात. पोटदुखीचा त्रास होतो, अल्सरचा त्रास होतो, फायबर नाही मिळाल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं आपण मुलांची ही काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. तर पुन्हा एक आहे की 50 वर्षाच्या आतमधल्या व्यक्तींनी 50 वर्षाच्या आतमधल्या व्यक्तींनी किती ग्रॅम फायबर घ्यायला हवे. म्हणजे याच्यामध्ये महिलांचं पण वेगळं आहे आणि पुरुषांचं पण वेगळं आहे. तर मग ते कोणतं आहे की महिलांनी किती घ्यायला पाहिजे? 25 ते 28 ग्रॅम दिवसात फायबर घ्यायला हवे. महिलांनी किती? 25 ते 28 ग्रॅम. आणि पुरुषांनी किती घ्यायला पाहिजे? 31 ते 34 ग्रॅम घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, कारण की हे तुमचं खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही इथं वजन कमी करायला आलात, वजन वाढवायला आलात, मेंटेन राहायला आलात, आणि तुमचं निरोगी आरोग्य तुम्हाला कसं ठेवायचं ह्या गोष्टीमुळे तुम्ही जाणकारीसाठी ह्या ठिकाणी आलेला आहात. आणि तुम्हाला हे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे की
50 वर्षाची आतली जी व्यक्ती असतात, म्हणजे महिलांना वेगळं आणि पुरुषांना वेगळं फायबर घ्यायचं असतं. पुरुषांना महिलांपेक्षा जास्त म्हणजे प्रमाण आहे की त्याच्यामध्ये त्यांनी फायबर घ्यायचं असतं. बरं, हे ठीक आहे. 50च्या वरती लोकांनी किती फायबर घ्यायचं असतं? तर 50च्या वरती जे पुरुष आहेत ना, त्यांनी 28 ग्रॅम फायबर घ्यायचे आणि 50च्या वरती ज्या महिला असतील त्यांनी 22 ग्रॅम फायबर घ्यायचे. म्हणजे बघा, याचं प्रमाण सुद्धा आहे. म्हणजे लहान मुलांनी किती घ्यायचे, पुन्हा म्हणजे 15 ते 18 ते 50 पर्यंत या वयोगटामधल्या व्यक्तींनी किती घ्यायचंय आणि 50च्या वरती किती घ्यायचंय, हे जर तुम्ही जर आजपासून जर प्रमाण जर बघितलं ना, तर एकच नंबर. तुम्हाला पोटाचा विकार कधी जाणवणार नाहीये, पुन्हा तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा पण विकार त्रास होणार नाहीये, पुन्हा तुम्हाला मूळव्याधचा पण त्रास होणार नाही. पण फायबर हे वेळेला घेणं हे महत्वाचं असतं. आता हे झालं. पण आता रोज घेणं गरजेचं आहे. म्हणजे फायबर आपल्या बॉडीला रोज लागतं. आपण हा नाही विचार करायचा की आता मी आज फायबर घेतले मग 2 दिवसांनी घेतले तर चालेल. अजिबात नाही. ते फायबर तुम्हाला रोजची रोज घ्यायचंय. आणि ते फायबर आहे ना, तुम्ही तुमच्या आतड्यांना फायबर काय करतं, आपण काय म्हणतो की फायबर हे आपल्या बॉडीला धुवून काढतं. फायबर हे आपल्या बॉडीला धुवून काढतं, ब्रशसारखं काम करतं. म्हणजे आपले जे आतडे आहेत ना, ते आतडे धुवून काढण्याचं काम करतं, ब्रशचं काम करतं. त्याच्यामुळे ना ते आपल्या आतडे ज्यावेळेस धुवून निघतात ना, त्यावेळेस आपल्या पोटाचा विकार होत नाही. पोटाचा विकार नाही झाल्यामुळं आपलं वजनही कमी होतं ना, आपले जे येणारे विकार आहेत, येणारे आजार आहेत त्याच्यापासून आपण दूर राहतो. आता हे पुन्हा हे जे अनसोल्युबल जे फायबर आहे, हे फळामध्ये, बेरीमध्ये, आपण जर बेरी जर कंटिन्यू जर खाल्ली तर बेरीमधून पण भेटतं. पॅशन फ्रूट त्याच्यामधून पण भेटत असतं. आणि पालेभाज्या, वेगवेगळ्या पालेभाज्या आणि कडधान्य याच्यामधून पण, आणि डाळी पण खायच्या. आता म्हणजे मसूरच्या डाळीमध्ये पण जास्तीत जास्त फायबर आहे, मुगाच्या डाळीमध्ये पण जास्तीत जास्त फायबर आहे ह्या. आणि पुन्हा जे फळं आहेत, जे सलाड आहे ना, मग ते कोणतं, काकडी, बीट, गाजर, पुन्हा टोमॅटो, ह्या सगळ्या सलाडमधून सुद्धा आपल्याला फायबर मिळतं. आणि कडधान्य कोणकोणते आहेत, जवस आहे, पुन्हा मटकी आहे, मूग आहे, हरभरा आहे, पुन्हा म्हणजे असे वेगवेगळे जे कडधान्य आहेत त्याच्यामधून पण तुम्हाला फायबर मिळत असतं. आता फायबर हे प्रत्येकाच्या जेवणामध्ये त्याचा समावेश असायला पाहिजे. आणि फायबर कधी घ्यायचे हे पण तुम्हाला सांगते मी. फायबर हे जेवणाच्या अगोदर 10 ते 5 मिनिटं, 10 म्हणजे 15 मिनिटं जरी म्हणलं का, तुम्हाला वेळ जर असेल ना तर तुम्ही 15 मिनिटं अगोदर घेतलं तरी चालतं. 15 मिनिटं अगोदर जर घेतलं तर आपली बॉडीला त्या अगोदर धुवून काढण्याचा प्रयत्न करतं फायबर. आणि नंतर आपण जर जेवण केलं ना तर ते आपल्याला पचण्यास मदत होते आणि ते लवकरात लवकर अन्न ते पचत असतं. त्याची पचनक्रिया जी कार्य आहे ना ते सुरळीत होण्यासाठी लागते. म्हणजे हे फायबरचा एवढा फायदा आहे. आणि फायबर म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर एक आहे की जास्तीत जास्त तुम्ही जर फायबर खाण्याचा प्रयत्न केला, आता आज जर तुम्ही प्राईम टाईम ऐकलं की हां फायबर खूप छान आहे, फायबर घेणं महत्त्वाचं आहे, पण फायबर जर तुम्ही जास्तीत जास्त घेतलं, एकदम त्याचं प्रमाण जास्त कोणतीही, आता हे बघा आयुर्वेदाने आपलं काय सांगितलेलं आहे, आयुर्वेदाने आपल्याला हीच गोष्ट सांगितलेली आहे की वेळेच्या वेळेला आपला कोणती गोष्ट घ्यायची आहे आणि त्याचं एक प्रमाण असतं, लिमिट असतं. त्या लिमिटमध्ये जर आपण जर फायबर घेतलं, 2 मिनिटं, सांगळे साहेब खोकरलेलीकडे आवाज येतोय, तिकडे बाथरूम आहे, तोंड धुवा. यस, माझा आवाज येत नाही मॅडम. यस, आवाज येत नाही, आवाज येतोय का? आवाज येत नाही, 1 मिनिट. यस, येस सर. येस सर, येस सर, केले मॅडम, मला अनम्यूट केले. तर मी फायबरबद्दल खूप काही गोष्टी अशा काही सांगितल्या आहेत. फायबर कशामधून घ्यायचं आहे, फायबर कधी घ्यायचं आहे, फायबरचं प्रमाण किती असावा, फायबरचं प्रमाण जर जास्तीत जास्त जर झालं, एकदम जर झालं आपल्याला, तर काय होतं की हातपायांना सूज पण येऊ शकते आणि आपल्या आतड्यांना सूजही येऊ शकते. पण त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये नाही, आपल्या कोचेसने आपल्याला जेवढं प्रमाण घ्यायचं सांगितलं आहे तेवढंच आपण फायबर घ्यायचं आहे. फायबरचे तुम्हाला पूर्णपणे फायदे पण सांगितले आहेत. फायबर हे खूप काही म्हणजे खूप मोठं आपल्या जीवनामध्ये अविभाज्य घटक आहे. तो घ्यायलाच पाहिजे, तो प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत त्यांना आपण फायबर दिलं तर ते खूप मोठी गोष्ट असते ती. आणि एक आहे की मी फायबरबद्दल आता माझा अनुभव सांगणार आहे की मी सुनीता सांगळे. सुरुवातीला तर मी माझी ओळख करून द्यायचं विसरलेच.
मी सुनीता सांगळे आणि गेल्या नाही, तुम्ही- 2.5 वर्षापासून येस सुनीता मॅडम येस तुम्ही मॅम पाठवलेला व्हिडिओ एकदा बघू आपण. In Yes, our yes, diets. okay. Dietary fiber refers to the indigestible fibrous materials in our diets. A good example of this is cellulose that is present in fruits and vegetables. These fibrous materials are important because it provides bulk to the intestinal contents and helps peristalsis. Peristalsis is the contraction and relaxation of muscle on the walls of the digestive tract. Such movements enable food to be mixed with the digestive juices and at the same time move along the digestive canal. With the whole process going so smoothly, it may make you wonder how constipation occurs. Constipation can occur if peristaltic muscles do not move properly. The undigested matter in the large intestine cannot be moved along fast enough, causing an excessive amount of water to be absorbed. As a result, the feces become dry and hard, and the feces removal through excretion becomes difficult. Constipation can be prevented by taking enough fiber and consuming sufficient water. Fresh fruits and vegetables, bran, cereals, whole wheat flatbread, and breads are good sources of fibers. येस मॅडमने आत्ताच एक व्हिडिओ शो केला होता आणि तो इंग्लिशमध्ये होता. मला माहिती आहे की काही काही लोकांना समजलेला आहे आणि काही काही लोकांना समजलेलं नाही आहे. याचं मी एक्सप्लेनिंग अगोदरच तुम्हाला सगळं करून दाखवलेलं आहे की फायबर न घेतल्यामुळं काय त्रास होतो आणि फायबर घेतल्यामुळं काय फायदे होतात. आणि हे बघा बाहेरचं जे तुम्ही जेवण करताय किंवा वडापाव खाताय किंवा बाकीच्या गोष्टी खाताय, बाहेर हॉटेलमध्ये जेवताय वारंवार, त्याच्यामध्ये तुम्हाला फायबर मिळणार नाहीये. त्याच्यामधून तुम्हाला आजार मिळणार आहेत. त्याच्यामधून काय होणार आहे, जड अन्न भेटणार आहे. आणि जड अन्न भेटल्यावरती तुम्हाला त्याच्यामधून फायबर नाही भेटल्यामुळं तुम्हाला तो त्रास 100% होणार आहे. त्याच्यामुळे आपण विचार करायचा आहे की आपला आहार कोणता घ्यायचा आहे, आपला सकस संतुलित आहार घ्यायचा कोणता घ्यायचा आहे, आपण कसं जेवायचं आहे, आपण कसं आपलं रुटीन कसं ठेवायला पाहिजे, आपली जी योग्य जीवनशैली काय आहे हे आपण ओळखूनच आपले काम करायचं आहे आणि आपलं जीवन जगायचं आहे. तर यस हे सगळं सांगितलेलं आहे आणि थँक्यू. मी माझ्या पोस्टला इथं थँक्यू म्हणणार आहे की त्यांनी मला इथं 2 शब्द सांगण्याची संधी दिलेली आहे. मी माझा अनुभव सांगतेय. माझं नाव सुनीता सांगळे, मी हडपसरहून बोलतेय आणि मी गेल्या 2.5 वर्षापासून या हॅपी आणि हेल्दी कम्युनिटीमध्ये आलेले आहे. ते म्हणजे काय, माझे हेल्थ इश्यू काही होते पण मी हेल्थ इश्यूमुळे इथं आलेले नव्हते. मी फक्त माझं इथं वजन कमी करण्यासाठी आले होते कारण की त्या वजनामुळेच मला ते हेल्थ इश्यू जाणवत होते. तर ते म्हणजे कोणते की मला PCODचा पण त्रास होता आणि माझे गुडघे पण दुखायचे आणि पुन्हा माझा म्हणजे मायग्रेनचा पण मला त्रास होता. असे काही खूप हेल्थ इश्यू होते मला. पण मी आपल्या कम्युनिटीमध्ये आले, कोचनी जसं सांगितलं तसंच मी केलेलं आहे. त्यामुळे मला सुरुवातीच्या 4च महिन्यात मला पूर्णपणे रिझल्ट भेटलाय. म्हणजे काय की मला आयडियल वेटला लागतं माझं वजन 58 किलो आणि माझं वजन होतं 85 किलो. तर 4 महिन्यातच मी 28 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. 4 महिन्याचा मी प्रवास केलाय आणि त्याच्यामधून 28 किलोचा फॅट लॉस केलाय. आणि ते होत असतानाही मला एक मोठा हेल्थ इश्यू होता. म्हणजे ते कसं, मी त्या गोष्टी लाजायची पहिली, मी सांगू कसं, मी बोललो कसं, कारण की मला पण मूळव्याधाचा त्रास होता. कारण की माझं पण पोटाचे विकार मला खूप जाणवले होते. कारण की मी पूर्णपणे माझ्या बॉडीमध्ये फायबरचं प्रमाण घेतच नव्हते. मला माहीतच नव्हतं की मी काय घ्यायला पाहिजे, कधी घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे. कारण की ज्यावेळेस काय असतं ना, एखादी व्यक्ती आपल्याकडून करून घेणारे असतात, आपले कोच असतात, ते आपल्याकडून करून घेतात, त्यावेळेसच आपल्यामध्ये बदल होत असतो आणि आपल्याला त्याची पूर्णपणे माहिती होते. तर मला ही माहिती नव्हती, मला मूळव्याधाचा एवढा त्रास व्हायचा. आता मी तुम्हाला याच्यामध्ये त्रास पण सांगितलं की काय काय कसं कसं होतं, तर मला ते पुन्हा डबल सांगायचं नाहीये. पण मला मूळव्याधाचा त्रास होता आणि त्याने मी खूप त्रासले होते. मी खूप काही गोष्टी करून पाहिल्या होत्या. म्हणजे कसं, केळीवरती सेंदव मीठ, रात्री मग समजा असं केळीचे काप करायचे, त्याच्यामध्ये सेंदव मीठ टाकायचं, त्याला दोऱ्याने बांधून ठेवायचं, रोज सकाळी उठले ती केळी खायची, प्लस लिंबू कापायचं, पुन्हा त्याच्यावरती सेंदव मीठ टाकायचं, ते संध्याकाळी तसंच ठेवायचं, सकाळी ते तव्यावरती भाजून घ्यायचं, म्हणजे गरम करायचं आणि ते खायचं. असे खूप काही गोष्टी, खूप काही पथ्य मी पाळले होते की समजा गवार खायची नाहीये, वांग खायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला ऑपरेशनपर्यंत माझी वेळ आलेली होती. पण माझं एक नशीब म्हणायचं की मी हॅपी आणि हेल्दी कम्युनिटीमध्ये, माझ्या कोचने मला ओळख करून दिली या कम्युनिटीची आणि याच्यामध्ये आल्यामुळं मला फायबर किती घ्यायचंय, काय घ्यायचंय, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि माझा मूळव्याधाचा जो त्रास आहे ना, तो आता काहीच मला नाहीये. आता मला दवाखान्याची गरज लागत नाहीये, ऑपरेशनाची वेळही माझी निघून गेलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि आता ते क्लिअर झाल्यात. ते कशामुळं की फायबरमुळं म्हणजे झालेले आहेत. तर मी माझ्या कोचला थँक्यू म्हणेन की त्यांनी इथं मला इथं 4 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे. थँक्यू माय ग्रेट कोच संदीप खेडकर सर आणि जया मॅडम.
मॅडम. थँक्यू माय कोच, थँक्यू माय फ्यूज, थँक्यू दिस कम्युनिटी मॅडम. थँक्यू. अगदी सहज सोप्या भाषेत मॅडमने आपल्याला फायबर का घेतलं पाहिजे ते किती महत्वाचं आहे. आपले कोच ओरडून ओरडून सांगत असतात, जेवणाच्या आधी फायबर घ्या, जेवणाच्या आधी फायबर म्हणजे सॅलड तुम्ही जे घेता ना, सॅलड घेता, काही फ्रुट्स घेतात, तर ते तुमच्या शरीरात फायबरचं काम करत असतं, बरोबर. आणि त्यांनी सांगितलं की जेवणाच्या आधी जर घेतलं, मी नेहमी उदाहरण देत असते,